जन्माला आल्यानंतर आज पहिल्यांदा मुंबईच्या रस्त्यांवरती मराठी म्हणून फिरताना जी मजा येते ना, ती अवर्णीय अशी आहे. म्हणजे शब्दातीत आहे ती. तो आनंद शब्दात मांडता येत नाही, त्या भावना शब्दात सांगता येत नाहीये. मागच्या 3 दिवसांपासून आमच्या गावखेड्यातून आलेला मराठी माणूस, मराठा समाज हा मुंबईच्या रस्त्यांवरती असा व्यापून राहिलेला आहे की ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी असल्याचं पहिल्यांदा लक्षात येत आहे. पहिल्यांदा हे ठासून सांगितलं जात आहे की ही मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे. ही मुंबई ही मराठी माणसाची, मुंबई आमची आहे. ज्या रस्त्यांवरती, ज्या ठिकाणी मुंबईतील स्थानिक मराठी माणूस जायला घाबरत होता, आमच्या गावखेड्यातल्या मराठी माणसांनी त्या रस्त्यांवरती ठाण मांडलेलं आहे. हे चित्र इतिहासात नोंद ठेवण्यासारखं चित्र आहे. हे चित्र मनाच्या एका कप्प्यामध्ये साठवून ठेवण्यासारखं चित्र आहे. मला माझ्या या गावखेड्यातल्या बांधवांना सांगायचं आहे, मराठी बांधवांना सांगायचं आहे, मराठा बांधवांना सांगायचं आहे, ज्या समाजाच्या, ज्या जातीपातीची जी कोणी लोक असेल, आपण सगळे मराठी आहोत. ही मुंबई आपली आहे. तुम्ही मुंबईमध्ये यायला पाहिजे. तुम्ही मुंबईमध्ये येऊन ठाण मांडायला पाहिजे. परप्रांतातली लोक या मुंबईमध्ये येतात, पैसे कमवतात, गब्बर होतात, श्रीमंत होतात, नाव कमवतात, इज्जत कमवतात आणि नंतर उडतात कोणावरती? तर मराठी माणसावरती. मराठी भाषेचा अपमान करतात, मराठी संस्कृतीचा अपमान करतात, महाराष्ट्राचा अपमान करतात. आणि त्यांना पाठीशी कोण घालतंय? तर जे राज्यकर्ते त्यांना पाठीशी घालतंय, त्याच राज्यकर्त्यांनी तुमची दुकानं बंद केली, तुमची अन्नछत्र बंद केली.